नमस्कार. तर आज आपण शिकणार एक छोटस विज्ञान या विषयाचं एक छोटस कोड, जो की मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हा एक 6वीला एक चॅप्टर आहे. तर आपला इंग्लिश मिडियमचं झालेला आहे सिलेबस पूर्ण, तर आपण मराठी मधून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर आपला पहिल्या चॅप्टरचं नाव आहे गती आणि गतीचे प्रकार. तो आपला पूर्ण धडा झालेला आहे विज्ञान या विषयाचा, आणि त्याच्यावरती आपल्याला एक कोड दिलेला आहे. मी अगोदरही समजून सांगितलं होतं, आताही समजून सांगतो, लक्ष द्या. पहा, आपला ग्रुपला आहे, वर्ग 6वी आहे. तर कोड्याचा हा बॉक्स दिलेला आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. 1 नंबर म्हणजे या बॉक्स मध्ये 1 नंबरचं जो नाव दिलेलं आहे की घड्याळातील काट्यांची गती असं दिले. त्याच्यानंतर झाडावरून पडणाऱ्या फळांची गती दिले, 2 नंबरला असं नाव असणार. तर गुफणीची गती आहे, 3 नंबरला नाव असणार. आणि त्याच्यानंतर असणार मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती. तर अशा पद्धतीने आपल्याला ते शिकायचं आहे. तर मला सांगा, माझा एक विद्यार्थी सांगणार आहे की पहिलं 1 नंबरला काय लिहिलं? नाही, नियतकालिके. काय ना रे? व्हेरी गुड. वर्तुळाकार येत नाही, नियतकालिके. का बरं? घड्याळातील काट्यांची संख्या कशी असते बरं? अशा पद्धतीने समजलं. त्याच्यानंतर 2 नंबर दिले, झाडावरून पडणाऱ्या फळांची गती, की जेणेकरून शेवटला य असणार, रेषीय. मग या 2 नंबर मध्ये काय येणार आहे? रेषीय. समजलं? आलं पुढं सॉल्व झालं 2 नंबर. आता 3 नंबरला काय झाले? गुफणीची गती. गोफणीची गती म्हणजे काय बरं? पहा, कोणती येणार आहे? गोफणीची गती म्हणजे कोणती असणार? गोफणीची गती ती असणार वर्तुळाकार. व्हेरी गुड आन्सर. आणि त्याच्यानंतर मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती ती असणार शेवटला क. आपल्याकडे कोणती आहे ती गती? ती एक रेषेमध्ये मोडते. बरोबर आहे. नॉन लिनियर मोशन मध्ये प्रकार येतो. मग कोणती येणार आहे ती? काय येणार आहे? समजलं? हे आजचं आपलं पुढे या ठिकाणी सॉल्व्ह झालेलं आहे. उद्या अशाच प्रकारे सायन्सचे आपल्याला कोड घ्यायचे आहे.